मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका 24 सप्टेंबरला होणार। युवा सेनेच्या याचिकेवरून हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। 27 सप्टेंबरला लागणार निकाल। मुंबईच्या धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून राडा। महापालिकेच्या पथकाला स्थानिकांनी रोखलं। नेत्यांच्या बैठकीनंतर तोडक कारवाईला स्थगिती। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणावपूर्ण शांतता। मशिदीसमोर मंदिरं बांधणार। नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल तर संजय राऊत सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। वर्षा गायकवाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलकांची समोरासमोर घोषणाबाजी। उपोषणांमुळे तणावाचं वातावरण। वाद चिघळणार नाही याची दोन्ही समाजाच्या नेत्यांनी काळजी घ्यावी। फडणवीसांचं आवाहन। राजकीय नेत्यांच्या आदेशावरून लक्ष्मण हाके उपोषणाला बसले। जरांगे पाटलांचा आरोप तर सलाईन लावली तेव्हा जरांगेंचं उपोषण संपलं। हाकेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं अनावरण। सत्ताधारी आणि विरोधक सारखेच। प्रकल्पांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। समुद्रात शिवरायांचा पुतळा उभारण्यापेक्षा किल्ले संवर्धनाचा दिला सल्ला। कोर्टात सुनावणी सुरू असेपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका। विधानसभेला अजितदादांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह न देण्याची मागणी। पुण्यात सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी जय श्रीरामच्या घोषणा। सुप्रिया सुळेंना थांबवावं लागलं भाषण। चंद्रकांत पाटील आणि गडकरींच्या आवाहनानंतर सुरू केलं भाषण। निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित आघाडीकडून 11 उमेदवार जाहीर। रावेरमधून शमीबा पाटील या तृतीय पंथीयाला संधी। फडणवीसांच्या विरोधात दिला उमेदवार। जळगाव शहरात अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या। पालक संतप्त। पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला। योग्य कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।